परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर मुकुंद दातार यांनी लिहिलेल्या नित्यपाठातील भक्तिरहस्य या लेखाचा भाग 3. श्री ज्ञानेश्वर आणि स्वामीजी या दोघांनीही भक्तिरहस्य सांगताना भक्तियोगाला अभ्यासयोगाची आवश्यक जोड दिली आहे. तिचं विशदीकरण केलं आहे. हे सारं नित्यपाठात येतं. मुळात ज्ञानदेव भगवंत मुखानं अर्जुनाला आणि सर्वच परमार्थ साधकांना सांगतात, तुम्ही आपलं मन मद्रूप करा, माझ्या भक्तीच्या ठायी दृढ प्रेमभाव धारण करा, प्रेमभक्तीत रंगून जा, सर्व विश्वाच्या ठायी माझंच स्वरूप आहे असं ओळखून मला एकाला नमस्कार करा. यासाठी साधना उपासना कोणती तर सततच्या आत्मचिंतनानं, सोहमच्या ध्यानानं किंवा अनन्यनिष्ठ ईश्वरी नामस्मरणानं आपलं मन इतकं भरून टाकावं की मनात भगवंताखेरीज कुणाला राहताच येऊ नये. सर्व वस्तुमात्रातील एकमेव भगवंत ओळखावा, त्याला सर्वत्र सहजपणे नमस्कार करावा, हाच तो अभ्यासयोग. यावर नेमक्या प्रासादिक आणि प्रसन्न शब्दकळेत स्वामीजी सांगतात, मज एकासीच नित्य निरंतर करी नमस्कार सर्वाठाई. भक्तियोग, अभ्यासयोग, भक्तिरहस्य सुस्पष्ट करताना भगवंत असंही सांगतात, हे माझ्या अनन्यनिष्ठ भक्ता, तू माझ्याच ओढीनं लक्षपूर्वक माझा वेध लागून सर्व सांसारिक संकल्प संपूर्णपणे जाळून टाक. मग तू खरा भगवत भक्त म्हणजे शुद्ध यज्ञकर्ता ठरशील. रूपकानं सांगायचं तर आत्मचिंतन रूप यज्ञात वेळोवेळी आपल्या मनात येणाऱ्या सर्व कल्पनांचा पूर्णपणे होम करावा. हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ होय. अशा प्रकारे संकल्प विकल्पांचे, हवे नकोचे कल्पना तरंग थांबले की मन शांत होतं. मग आनंदरूप आत्मरूपाची ओळख पटते. स्वतः आत्मरूप ईश्वररूप होता येतं. हेच त्या भगवंताच्या हृदयातील गुपित आहे, प्रेमरहस्य आहे, भक्तिरहस्य आहे. आता हे सारं प्राप्त होण्यासाठी अभ्यासयोग कोणता, साधना मार्ग कोणता, उपासना मार्ग कोणता तर त्यासाठी श्री ज्ञानदेव भगवंत मुखानं सांगतात, हे माझ्या भक्ता, मुळात तू तुझे सकल संपूर्ण सकल वासना रहित असं चित्त, मनबुद्धी सहित असं तुझं चित्त समग्रपणे संपूर्णपणे माझ्या हाती दिलं पाहिजेस. पण हे तुला अतिशय कठीण वाटत असेल तर तू एवढं तरी कर की या 8 प्रहरांमध्ये साक्षेपानं, नेमकेपणानं निमिषभर म्हणजे क्षणभर तरी तुझं चित्त मला देत जा. बस, ही अमृत संजीवनी आहे. स्वामीजी सुबोध शब्दकलेत सांगतात, तुझं सर्व काळ घडे नाहे जरी, तरी ऐसे करी पंडुसुता, क्षण एक तरी देत जाई चित्त, 8 प्रहरात थोडे थोडे. श्री भगवंत पुढे सांगतात, मग भक्ता जेवढा वेळ तुझं हे चित्त माझं भक्तिसुख अनुभवेल तेवढा वेळ तरी तुझं चित्त निश्चितपणे प्रापंचिक विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल, त्यांची अनावड निर्माण होईल. उदाहरणानं सांगायचं तर निसर्गक्रमात पौर्णिमेपासून पुढे ते आकाशीचं चंद्रबिंब दिवसेंदिवस कमी कमी होत जातं. अखेर अमावस्येला अगदी नाहीसं होतं. त्याप्रमाणे सांसारिक भोगातून तुझं चित्त हळूहळू निघून
ते माझ्यामध्ये प्रवेश करीत करीत हळूहळू मद्रूपच होऊन जाईल, हाच तो अभ्यासयोग. या अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. यासाठी हे भक्ता, तू प्रयत्नपूर्वक अभ्यासयोगानं माझ्या स्वरूपी एकरूप हो. भगवंत पुढे सांगतात, स्वभावतः एक विशेष गोष्ट लक्षात घे. मानवी मनाची एक गोष्ट फार चांगली आहे. ती म्हणजे त्याला एकदा गोडी लागली की ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकतं. म्हणून आपल्या मनाला कौतुकानं आत्मानुभूतीचं सुखच पुन्हा पुन्हा वारंवार भेटवीत जावं. प्रसन्न प्रासादिक शब्दकळेत स्वामीजी म्हणतात, मनाचे की पार्था असे एक भले, तया आवडले जे जे काही, तेथे चिते पाहे सोकावोनी राहे, अनायासे लाहे तद्रूपता. म्हणून तया ते कौतुके साचार, दावी वारंवार आत्मसुख. असा हा अभ्यासयोग आहे, भक्तियोग आहे. याची फलश्रुती गगनचुंबी आहे, अपरंपार आहे. तिच्यासारखी तीच. ज्ञानदेव सांगतात, ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करुनी ठाके उभा, तोची ये वढिया लाभा, गोसावी होय. तर स्वामीजी म्हणतात, ह्यापरी जो काम क्रोध लोभातून मोकळा होऊन राहे स्वस्थ, तयासीच लाभ एवढे गहन, आत्मप्राप्ती धन धनंजया. श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठातील आणि अभंग ज्ञानेश्वरी सारातील भक्तिरहस्य अशा प्रकारचं आहे. खरं तर हेच भगवद्गीतेचं मंत्ररहस्य आहे. ज्ञानदेव आणि स्वामीजी दोघेही आपणाला सांगतात, खरं तर ईश्वरी नाम हेच ब्रह्म आहे. ज्या भगवंताकडून हे सर्व दृश्य मात्र विश्वरूप प्रकाशिलं जातं, त्या भगवंताच्या ठिकाणी ओम तत्सत हा नामोच्चार साधकाला घेऊन जातो. याच ऐक्यभावानं अनन्यनिष्ठेनं भक्तानं भगवंताला शरण जावं. सोन्याचा मणी जसा सोन्याशी अभिन्न असतो, अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशीच ऐक्य पावते, त्याप्रमाणे साधकानं अद्वैत भावानं भगवंताला शरण यावं. अहो, स्वतः भगवद्रूप होऊन पुन्हा भगवंताची सेवा करणं हीच ती सहज भक्ती आहे. ही भक्ती पूर्णाद्वैत ज्ञानानं हस्तगत होते. इथेच ती चिदविलासाची जाणीव प्रकटते आणि विशुद्ध परमोच्च भगवत भक्ती लाभते. ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ओवी क्रमांक 62 ते 96 पर्यंत असे 35 ओव्यात हेच ते अप्रतिम एकमेवाद्वितीय भक्तिरहस्य सांगितलं गेलंय. आपल्या मानवी जीवनाचं हेच अंतिम उद्दिष्ट आहे. ज्ञानेश्वरी नित्यपाठ आपणास कोणता लाभ मिळवून देतो? तर परमपूज्य स्वामी स्वरूपानंद श्री ज्ञानेश्वरीचा गौरव करताना सांगतात, श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा, पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण, जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मामळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहम भाव प्रचीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. याबरोबरच डॉक्टर मुकुंद दातार यांनी लिहिलेल्या नित्यपाठातील भक्तिरहस्य या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संजीवनी गाथेचे अंतरंग या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. स्वामी माझा
निरंजन तोची सर्वाधिष्ठान अधिष्ठानी ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। हरि ओम तत्सत।